कळंब येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची 4 ऑक्टोबरला जाहीर सभा होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेही जाहीर सभा होणार आहे। तसेच कळंब तालुक्यातील काही ठिकाणी देखील त्याच दिवशी ही सभा होणार आहे। सर्व मराठा समाज बांधवांनी या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कळंब येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले। नमस्कार, मी आकिब पटेल स्वागत करतो आपलं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये। सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे। येणाऱ्या 4 तारखेला मनोज जरांगे पाटील यांची सभा सुद्धा या ठिकाणी होणार आहे। त्या अनुषंगाने कशा पद्धतीने तयारी केलेली आहे आपण जाणून घेऊया। मराठा आरक्षणाच्या ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याच्या लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात कळंब येथे आज 20वा दिवस आंदोलनाचा धरणे आंदोलनाचा आहे। येत्या 4 तारखेला मनोज जरांगे पाटील यांचा धाराशिव कळंब येथे दौरा आहे। या दौऱ्यानिमित्त ज्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहेत अशा देवळाली, मंगरूळ, कळंब, मोहा, दैफळ, येरमाळा या ठिकाणी ते भेटी देणार आहेत। या निमित्तानं संवाद दौरा जनतेशी ते थेट साधणार आहेत आणि कळंब येथे त्यांची जाहीर अशी सभा होणार आहे। या सभेनिमित्त तमाम मराठा समाजांना व मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेल्या सर्व समाज बांधवांना मी आवाहन करतो की या महासभेसाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं। जी सभा होणार आहे या सभेची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? या सभेसाठी जवळपास प्रत्येक गावोगावी जाऊन बैठका घेणे, प्रत्येक ठिकाणी जाऊन आरक्षणाचं महत्त्व पटवून देणे, येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यानंतर शिक्षणावर होणारा दुष्परिणाम असेल किंवा येणाऱ्या पिढीचा वर होणारा आघात असेल, हा जर टिकवायचा असेल तर आरक्षण हक्काचं आहे। म्हणून प्रत्येक गावोगावी जाऊन जनजागरण बैठका घेऊन प्रत्येक ठिकाणी डिजिटल पॉम्पलेट, माहिती पत्रिका देऊन हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। या ठिकाणी ज्योतिताई सपाटे पण आपल्यासोबत आहेत। नेमकं महिलांसाठी तुम्ही काय आवाहन कराल महिलांना? आज मराठा आरक्षणावर खूप मोठं साम्राज्य असं झालं आहे की सगळं दुष्काळग्रस्त झाल्यासारखं वाटतंय आणि आरक्षणासाठी एवढा मोठा लढा महाराष्ट्रामध्ये उभा आहे। आणि आज आम्ही जे आंदोलक बसलेले आहोत तर जरांगे भाऊ आपल्याकडं 4 तारखेला येत आहेत 4 वाजता। तर सर्व महिलांना मी एक आव्हान करते की महिला, मुली जास्तीत जास्त संख्येने यावं, कारण का 58 मोर्चांचं नेतृत्व मुलींनी आणि महिलांनीच केलेलं होतं आणि आजसुद्धा आपल्याला जरांगे भाऊच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं असून सर्व महिलांना मी आज जाहीर आवाहन करते की सर्व महिलांनी यावे। तुमचं काय म्हणणं आहे की आरक्षणाबद्दल जे 40 दिवसाचं अल्टिमेटम आहे 14 तारखेनंतर काय भूमिका असणार आहे त्यांना तुम्हाला वाटतं? मराठ्यांचा वाघ म्हटलं तरी हरकत नाही। ज्यांनी आरक्षणाची जी चळवळ आहे, जी धग आहे, जी पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम केलं, असे मनोज जरांगे पाटील सलग 17 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं आणि हे आमरण उपोषण त्यांनी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी केलं। त्यांच्या व्यक्तीचा वैयक्तिक त्यामध्ये फायदा नव्हता, तर पिढ्यानपिढ्या मराठा समाजावरती जो अन्याय होत चाललेला तो दूर करण्यासाठी त्यांनी ही आरक्षणाची लढाई लढलेली आहे। आणि 17 दिवस उपोषण झाल्यानंतर देखील तर ते थांबले नाहीत। त्यांनी असं ठरवलं की आपल्याला महाराष्ट्रभरामध्ये ही आरक्षणाची धग कायम ठेवायची आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये सांगायचं आहे की आरक्षणाचं महत्त्व नेमकं काय। म्हणून ते 17व्या दिवसानंतर प्रत्येक दिवशी मराठवाड्याचा आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांचा दौरा करतायत, ग्रामीण भागामध्ये जात आहेत आणि लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव एकत्रित येतात। आज तुम्ही बघू शकता की यवतमाळमध्ये आज त्यांची सभा झाली, तर रस्त्यावरती अक्षरशः गाड्या लावायला जागा नव्हती, उभा राहायला जागा नव्हती, इतक्या मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज एकत्रित आलेला आहे। आणि मला वाटतं की फक्त यवतमाळमध्येच नाही तर 4 ऑक्टोबर रोजी कळंबमध्ये त्यांची जाहीर महासभा होते। कळंब तालुक्यामध्ये त्यांचे बरेच कार्यक्रम होणार आहेत। तर कळंबवासियांनी संपूर्ण भारतामध्ये एक आदर्श सभेच्या बाबतीत असेल, आंदोलनाच्या बाबतीत असेल घालून दिलेला आहे। महाराष्ट्रभरामध्ये इथली शिवजयंती देखील मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध आहे आणि आम्ही ठामपणे हे सांगतो आणि विश्वास देतो की येणारी 4 तारखेची सभा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी सभा कळंबमध्ये मराठ्यांची असेल। अजूनही मराठा समाजामध्ये आरक्षणाबद्दल जागृती नाही। अजूनही काही समाज बांधव म्हणतात की कुणबी नाही, आम्हाला ही नको ते नको। तर त्यांना जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी की आरक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्याच्याबद्दल एक मराठा समाज काही भूमिका म्हणजे काही करत आहे का? जागृतीसाठी काही करत आहे का? मुळात
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली लोक, त्यांना आरक्षणाचं महत्त्व माहीत नाही, त्या लोकांना आरक्षणाची गरज नाही. परंतु समाजामध्ये आज आमचे असे बरेच घटक आहेत जे अजून देखील दारिद्र्य रेषेखाली आहेत. आमच्या असंख्य विद्यार्थिनींनी, महिलांनी, आमच्या मुलींनी आत्महत्या केलेल्या आहेत. आमच्या मुलांनी तळ्यामध्ये उडी टाकून स्वतःचा जीव दिलेला आहे. त्यांना आरक्षणाचं महत्त्व माहिती आहे. समाजातले 90% घटक आहेत ज्यांना आरक्षणाची गरज आहे. त्या अनुषंगानं आम्ही 4 तारखेला सभा आहे. मात्र प्रत्येक दिवसामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन आम्ही जनजागृती करतोय. समाजातल्या प्रत्येक घटकांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की आरक्षण नेमकं कशासाठी, आरक्षणाचा कायदा नेमका काय आणि आरक्षणामुळे आपल्या पुढच्या पिढ्यांना नेमका कसा फायदा होणार आहे हे आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय.